माझं नाव दिग्विजय शिंदे. राजमाता जिजाऊ मिशन मध्ये मी प्रोग्राम ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. राजमाता मिशन कडे आता एक नवीन जबाबदारी दिलेली आहे. प्रिन्सिपल सेक्रेटरी मॅडम, प्रधान सचिव मॅडमना सगळ्या डीपीओचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. सगळ्या डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर म्हणजे आपले जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी यांचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. त्यांचा रिव्ह्यू घेण्यासाठी सगळ्या सुपरवायझर्स च्या मदतीनं आपण अंगणवाडी लेवलचा डाटा एकत्र करायला कमिशनर मॅडमनी सांगितलंय. तर कमिशनर मॅडम आणि प्रधान सचिव मॅडम हे सगळ्यांचा रिव्ह्यू घेणार आहेत पुढच्या महिन्यात. तर त्याच्या आधी आपल्याला अंगणवाडी वाईज काही महत्वाचे आकडेवारी म्हणजे आपल्या अंगणवाडीच्या परफॉर्मन्स बद्दल असतील, अंगणवाडीच्या मालकीच्या बद्दलचे असतील वगैरे वगैरे एकत्र करायची जबाबदारी सांगितली आहे. तर मिशन हा प्रोजेक्ट कोऑर्डिनेट करत आहे. ऑलरेडी आपल्यापैकी फार जणांनी अंगणवाडी जिओ मॅपिंगच्या प्रोजेक्ट करिता कोबो टूल बॉक्स इन्स्टॉल केला आहे. कोबो ऍपचा तुम्हाला उपयोग कसा करायचा याची सगळ्यांना अनुभव आहे, बरोबर. तर तो अनुभव वापरून त्याच्यावरच एक नवीन फक्त आपण नवीन एक फॉर्म तुमच्या फोनमध्ये घेऊन आपण हे डाटा एकत्र करणार आहोत. ओके. तर ऑलरेडी ज्यांच्याकडे कोबो कलेक्ट ऍप इन्स्टॉल आहे त्यांनी या पद्धतीनं ऍपला अपडेट करायचं आहे किंवा लिंक अपडेट करायची आहे. तर तुमच्या होम स्क्रीनवर कोबो कलेक्ट ऍप उघडल्यानंतर होम स्क्रीनवर उजव्या साईडला वरती हे के येतं निळ्या डॉट मध्ये, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर सेटिंग्सवर क्लिक करायचं. सेटिंग्सवर क्लिक केल्यानंतर इथे येतं सर्व्हर येतं. सर्व्हरवर क्लिक करायचं. सर्व्हरवर क्लिक केल्यानंतर इथे URL येतं. तर URL वर क्लिक करा आणि URL वर क्लिक केल्यानंतर हा जो शेवटचा RJM CHNM2 आहे ना, आकडा 2, तो आकडा 2 फक्त आपल्याला खोडून टाकायचा आहे बॅकस्पेस दाबून. ठीक आहे, बॅकस्पेस दाबून तो फक्त RJM CHNM2 फक्त आकडा आपल्याला खोडून टाकायचा आहे. तर बॅकस्पेस दाबा, मिशन RJM CHNM फक्त एवढंच राहू द्या आणि ओके वर क्लिक करा. ठीक आहे, ओके वर क्लिक केल्यानंतर 2 वेळा बॅक बटन दाबून होम स्क्रीनवर आहे. ठीक आहे. तर हे ज्यांच्याकडे ऑलरेडी ऍप इन्स्टॉल आहे त्यांच्यासाठी. ज्यांच्याकडे ऍप इन्स्टॉल नाही आहे, ज्यांनी ऍप नवीन इन्स्टॉल करणार आहे त्यांनी त्या प्ले स्टोअर मध्ये जावं. आपल्या अँड्रॉइड फोन मध्ये आपण जेव्हा नवीन ऍप इन्स्टॉल करायचं असतं, गेम इन्स्टॉल करायचं असतं, तेव्हा आपण प्ले स्टोअर वर येतो. प्ले स्टोअर वर क्लिक करा, कोबो कलेक्ट हे सर्च करा प्ले स्टोअर वर, KOBOCOLLECT कोबो कलेक्ट सर्च करा. कोबो कलेक्ट सर्च केल्यानंतर त्याच्यावर इन्स्टॉल वर क्लिक करा. इन्स्टॉल वर क्लिक केल्यानंतर परमिशन्स एक्सेप्ट करा. ठीक आहे, परमिशन एक्सेप्ट केल्यानंतर कोबो कलेक्ट ऍप इन्स्टॉल होईल तुमच्या फोनमध्ये. ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर मॅन्युअली एंटर प्रोजेक्ट डिटेल्स, ठीक आहे, याच्यावर क्लिक करा आणि इथं URL मध्ये तुमच्या स्क्रीनवर दिलेला URL तो टाईप करा, बिनचूक टाईप करा. उजव्या साईडला खालती बटन आहे ऍड वर क्लिक करा. युजर आयडी आणि पासवर्ड वगैरे काय टाकायचं नाही आपल्याला. हा, पासवर्ड युजर आयडी काय टाकायचं नाही, फक्त URL अपडेट करायचं आहे, बाकी काय करायचं नाही. आता ऍप इन्स्टॉल, आपलं ऍप अपडेटेड झालेलं आहे नवीन URL सोबत. आता पुढे काय करायचं आहे बघा. पुढे आपल्याला नवीन फॉर्म आपल्या फोन मध्ये डाउनलोड घ्यायचा. ठीक आहे, तर तो कसं करायचा, शेवटून दुसरं बटन आहे गेट ब्लँक फॉर्म. गेट ब्लँक फॉर्म वर क्लिक करायचं. गेट ब्लँक फॉर्म वर क्लिक केला की तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांची यादी दिसेल इथं. ठीक आहे, त्याच्यामध्ये नाव दिसेल बघा, खास करून मार्च 2022 असं लिहिलेलं दिसेल. तुमच्या जिल्ह्याचं नाव रुरल ICDS रिव्ह्यू मार्च 2022 असं आपल्याला फॉर्म दिसेल. ठीक आहे, तर पहिल्यांदा डाव्या साईडला क्लिअर ऑल म्हणून एक बटन आहे, त्या क्लिअर ऑल बटनवर क्लिक करायचं. ठीक आहे, जेणेकरून काय होईल की तुमच्या सगळ्या जिल्ह्यांची फॉर्म्स तुमच्या फोनमध्ये येणार नाही. आपल्याला फक्त तुमच्या जिल्ह्यांच्या माहितीवर काम करायचं आहे, तर सगळ्या जिल्ह्यांचे फॉर्म आपल्या फोनमध्ये येणार नाही. ठीक आहे, हे आल्यानंतर काय होईल, तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्ही शोधा. जसं उदाहरण समजा मी सोलापूर जिल्ह्याची सुपरवायझर आहे, तर मी सोलापूर जिल्हा शोधणार आणि सोलापूर समोर असा निळा टिक करणार, त्याच्यावर क्लिक करणार, म्हणजे तो निळा टिक होतो. सिंधुदुर्गचा असेल तर सिंधुदुर्गवर करणार. ठीक आहे, साताऱ्याची असेल साताऱ्यावर, सांगली असेल तर सांगलीवर. तुमच्या जिल्ह्याचं नाव शोधा या लिस्टमध्ये आणि त्याच्यासमोर टिक करा.
टिक केल्यानंतर उजव्या साईडला खालती गेट सिलेक्टेड म्हणून बटन आहे, गेट सिलेक्टेड बटनवर क्लिक करा. ठीक आहे, गेट सिलेक्टेड वर क्लिक केल्यानंतर कनेक्टिंग टू सर्व्हर असं 1 मिनिट हे गोल फिरेल आणि त्याच्यानंतर डाउनलोड रिझल्ट सक्सेस असं येईल. ठीक आहे, ऑल डाउनलोड सक्सेस असं येईल. मग ओके वर क्लिक करा. तर आता आपण काय केलंय, आपल्या जिल्ह्याचा फॉर्म जो आहे, तुमच्या जिल्ह्याचा फॉर्म जो आहे तो आपण तुमच्या फोन मध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, तर हा फोन मध्ये घेतलेला जो फॉर्म आहे याचा आपण उपयोग करून डमी डाटा एंट्री करणार आहोत आता. ठीक आहे, जर तुम्हाला आठवत असेल आपण अंगणवाडी जिओ लोकेशनची माहिती घेण्यासाठी डमी डाटा एंट्री केली होती. ठीक आहे, तशीच आता आपल्याला डमी डाटा एंट्री करायची आहे. तर मी तुम्हाला थोडं दाखवणार आहे, त्यानंतर तुम्ही मागोमाग करायचं आहे. तर फिल ब्लँक फॉर्म वर क्लिक केला तुम्ही की तिकडे तुम्हाला वेगवेगळे तुमच्या फोन मध्ये असलेले फॉर्म दिसतील. ठीक आहे, मग त्यामध्ये आता आपण घेतलेला जो फॉर्म आहे मार्च 2022 चा, ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. बाकी इतरच्या कोणत्या फॉर्मवर नाही, जिओ मॅपिंगच्या फॉर्मवर, एडब्ल्यूसी मॅपिंगवर नाही क्लिक करायचं. आता मार्च 2022 चा जो फॉर्म आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असं उघडेल स्क्रीन. ठीक आहे, स्क्रीन मध्ये तुम्हाला इथं रुपेशच्या नावाच्या ठिकाणी तुम्हाला शेखरचं नाव दिसेल आणि त्यांचा मोबाईल नंबर दिसेल. ठीक आहे, तर असं क्लिक करायचं. जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करा. तर तुम्ही ज्या जिल्ह्यातले आहात, रत्नागिरी असाल तर रत्नागिरी, ठीक आहे, सिंधुदुर्ग असाल तर सिंधुदुर्ग, ठाणे असाल तर ठाणे, पालघर असाल तर पालघर, यांचं तुमच्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करायचं. नाव सिलेक्ट केल्यानंतर परत सरकवायची, अशी डावीकडे स्क्रीन सरकवायची किंवा नेक्स्ट बटन दाबायचं. तर तिथे तुमच्या जिल्ह्यातले सगळे प्रोजेक्टची नावं दिसतात. ठीक आहे, रुरल आणि ट्रायबल प्रोजेक्टची नावं सगळ्या जिल्ह्यातली इथे दिसतात. तर त्या तुमचा जो प्रोजेक्ट आहे, तुम्ही ज्या प्रोजेक्टचे सुपरवायझर आहात त्या प्रोजेक्टवर क्लिक करायचं. त्या प्रोजेक्टवर क्लिक केल्यावर तुमच्या त्या प्रोजेक्टमधल्या सगळ्या बीटची यादी उघडते. कोणकोणते बीट आहेत त्या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे, तर सगळ्या बीटची यादी इथं उघडते. तर तुमचं जे बीट आहे त्या बीटचं नाव सिलेक्ट करायचं. त्या बीटचं नाव सिलेक्ट केलं की इथं सगळ्या अंगणवाड्यांची यादी उघडते. ही माहिती भरायची 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेना सगळ्यांना मंथली मीटिंगसाठी एकत्र बोलवा आणि एकत्र बोलल्यानंतर त्यांना माहिती तयार करून आणायला सांगा. तर माहिती काय काय तयार करून आणायची ह्याची पीडीएफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण पाठवणार आहोत. ठीक आहे, तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण ही पीडीएफ पाठवणार आहोत. तर त्या पीडीएफच्या ह्याच्यावर आधारावर तुम्ही त्यांच्याकडून एकत्र माहिती करून आणायला सांगू शकता. आणि सगळे तुमच्या अंगणवाडी सेविका एकत्र आल्यानंतर जेव्हा बीट स्तरावर तुम्ही मीटिंग घेता त्यावेळेला सगळ्यांची माहिती भरू शकता. ती एक पद्धत झाली. किंवा दुसरी पद्धत काय आहे की अंगणवाडी सेविकेना तुम्ही फोन करून विचारू शकता की तुझ्या अंगणवाडीचं काय काय आहे, कसं आहे, आणि त्या अंगणवाडीची माहिती तुम्ही इथे भरू शकता. ठीक आहे, 2 पद्धतीने तुम्ही अंगणवाडीची माहिती भरू शकता. ठीक आहे, असं आहे. ठीक आहे, तर आता पहिल्यांदा अंगणवाडीचं नाव सिलेक्ट करायचं ज्याची मला माहिती भरायची आहे. ठीक आहे, तर आता मी आता इथे मी एक अंगणवाडी सिलेक्ट केली आहे. मी सोलापूरची सुपरवायझर आहे समजा. तर सोलापूरच्या सुपरवायझर मध्ये अक्कलकोट प्रोजेक्ट आहे माझा. चापळगाव 1 माझं बीटचं नाव आहे आणि त्यामध्ये भावकारवाडी, ठीक आहे, हे माझ्या अंगणवाडीचं नाव आहे. तर भावकारवाडी बद्दल मला माहिती आता भरायची आहे. मी अंगणवाडी भावकारवाडी सिलेक्ट केली. त्यानंतर पुढे आपल्याला ऍक्च्युअल फॉर्म, आपला सर्वे फॉर्म चालू होतो जो 5 भागात आहे. ठीक आहे, 5 भागात आपला सर्वे फॉर्म आहे. पहिलं काय, अंगणवाडी केंद्र इमारत व प्रकार आणि त्याची मालकीचा प्रकार. दुसरा आहे अंगणवाडी पायाभूत सुविधा. तिसरा आहे अंगणवाडी केंद्रातील रिक्त पदांची स्थिती. चौथा आहे बाळाच्या वाढीचे निरीक्षण व पूरक आहार अहवाल. आणि 5वा आहे योजना व प्रकल्पांचा आढावा. असे 5 भागांमध्ये आपण हा फॉर्मला डिवाइड केला आहे. 5 भागांमध्ये आपल्याला माहिती घ्यायची. तर आता एक एक करून दाखवतो तुम्हाला. तुम्ही पण माझ्या सोबत जर तुम्ही एकत्र बसले असाल, एका फोनवरून ट्रेनिंग ऐकत असाल, बाकीचे सुपरवायझर त्यांच्या फोनमध्ये माहिती भरू शकतात. आता डमी फॉर्म म्हणजे ट्रायल फॉर्म आपल्याला भरून बघायचा आहे. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. तर पहिला आहे अंगणवाडी केंद्र इमारतीचा प्रकार व मालकी. तर त्याच्यामध्ये काय प्रश्न आहेत, 5वा प्रश्न असा आहे तो, अंगणवाडी केंद्राचा प्रकार मुख्य अंगणवाडी केंद्र आहे का मिनी अंगणवाडी केंद्र आहे. ठीक आहे, तर ते सिलेक्ट करायचं कसं, म्हणजे ह्याच्यावर क्लिक केलं की तो निळा डॉट होतो. ठीक आहे, पुढचं अंगणवाडी केंद्र इमारतीचा बांधकामचा प्रकार कच्ची आहे अंगणवाडी का पक्की आहे. ठीक आहे, त्याच्या पुढचा प्रश्न, अंगणवाडी केंद्र भाड्याचे आहे का, होय किंवा नाही. ठीक आहे,
जर अंगणवाडी केंद्र आपले भाड्याचे असेल तर होय म्हणायचं, जर भाड्याचे नसेल तर नाही म्हणायचं. जर भाड्याचं असेल, होय असल्यास तर मग पुढचा प्रश्न उघडतो. होय असल्यास तुमच्या अंगणवाडी केंद्र नजीकच्या शासकीय शाळेत किंवा इतर सरकारी परिसरामध्ये हलवणे शक्य आहे का? जर आपली भाड्याची अंगणवाडी असेल तर हा प्रश्न विचारतो. जर भाड्याची अंगणवाडी नसेल तर हा प्रश्न येत नाही. ठीक आहे. जर तुम्ही नाही निवडले, जर भाड्याची अंगणवाडी नाही निवडलं, तर त्याच्याऐवजी असा प्रश्न येतो 7B. नाही असल्यास अंगणवाडी केंद्र इमारतीच्या मालकीचा प्रकार काय आहे? आपल्या महिला बाल विकास विभागाची किंवा शासनाच्या मालकीची आहे, किंवा सरकारी जिल्हा परिषद शाळेत भरत आहे, शाळेच्या एका खोलीत भरत आहे, समाज मंदिर किंवा ग्रामपंचायतीमध्ये भरत आहे, अंगणवाडी सेविकेच्या घरी भरत आहे, किंवा इतर मध्ये बाकी राहिलेल्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. समजा झाडाखाली भरत आहे, मदतनीसच्या घरात भरत आहे, किंवा आणखीन काय जे पण असेल हे सगळं इतर मध्ये. ठीक आहे. तर हा झाला पहिला भाग आपल्या प्रश्नावलीचा. ठीक आहे. तर आता जसं जसं मी समजून सांगतो तसं तसं तुम्ही पण डमी फॉर्म भरू शकता. बरं, ठीक आहे. डमी ट्रायल फॉर्म भरून बघू शकता. पुढे अंगणवाडी पायाभूत सुविधा माहिती, पुढचा भाग काय? पुढचा भाग काय? अंगणवाडी केंद्रामध्ये किती मुलं आरामात बसू शकतात, असा आपण प्रश्न विचारलाय. अंगणवाडी सेविकला तुम्ही विचारायचं काय ग बाई, तुझ्या अंगणवाडीची खोली आहे, तिथं किती मुलं बसू शकतात? मग ती सांगेल 10 मुलंच बसतात. ठीक आहे, 15 मुलंच बसतात. तर मग ते 1 ते 20 मध्ये येईल. काही जण सांगतील नाही 30-35 मुलं आरामात बसू शकतात, तर ते 21 ते 40 येईल. काही जण सांगतात नाही नाही माझ्यात तर 50 मुलं आहेत, ते 50च्या 50 बसू शकतात एका वेळेला आरामात, तर ते 41 ते 60 होईल. काही जण सांगतील 70-80 बसू शकतात, तर ते 60 पेक्षा पुढं. तर जेवढे पण बसू शकतात तेवढ्यांचा आकडा इथे टाकायचा. ठीक आहे. नवा प्रश्न, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये लहान मुलांचे वजन मोजण्यासाठी साहित्य उपलब्ध आहे का? तर आता बघा, आपण 4 गोष्टी अंगणवाडीमध्ये असणं अपेक्षित आहे. कोणकोणत्या? लहान मुलांचं वजन काटा, मोठ्या व्यक्तींचा, प्रौढ व्यक्तींचा वजन काटा, स्टेडिओमीटर म्हणजे उंची मोजण्याचे साधन, आणि इन्फॅन्टोमीटर म्हणजे काय, लहान मुलाची लांबी मोजण्याचे साधन. 4 गोष्टी असणं अंगणवाडी अपेक्षित आहे. बरोबर. तर ह्या 4 गोष्टींबद्दल आपण प्रत्येकी 2-2 विचारणार आहोत. काय विचारणार आहोत? नंबर 1 विचारणार ते साहित्य आहे, आणि नंबर 2 विचारणार आहोत जर ते साहित्य असेल तर ते फंक्शनल म्हणजे चालू स्थितीत आहे का? ठीक आहे. आपण विचारणार काय आहोत? साहित्य आहे का, आणि साहित्य असेल तर ते चालू स्थितीत आहे का? 2 प्रश्न आपण विचारणार आहोत. ठीक आहे. तर हा 9वा प्रश्न काय आहे? तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये लहान मुलांचे वजन मोजण्याकरता साहित्य आहे का? तर लहान मुलांचं वजन म्हणजे आपण कसं ते बेबी ट्रे म्हणतो किंवा सॉल्टर म्हणतो, ते लहान मुलांचं वजन मोजण्यासाठी वापरण्यासाठी आहे का तुमच्याकडे? होय नाही. ठीक आहे. जर असेल तर प्रश्न विचारतो हे साहित्य चालू स्थितीत आहे का, म्हणजे व्यवस्थित ते काम करत आहे का? ठीक आहे. हा पुढचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर ते चालू स्थितीत असेल तर होय म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये प्रौढ व्यक्तींचे वजन मोजण्याचे साहित्य आहे का? मोठ्या व्यक्तींचे वजन मोजण्याचे साहित्य आहे का? होय किंवा नाही. ठीक आहे. होय असेल तर विचारतात स्थितीत आहे का, नाही असेल तर विचारत नाही. ठीक आहे. जर नाही म्हटला तुम्ही तर ते डायरेक्ट 11व्या प्रश्नावर जातो. त्यानंतर 11वा प्रश्न, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये लहान बाळांचे लांबी मोजण्याचे साहित्य इन्फॅन्टोमीटर आहे का? होय किंवा नाही. जर होय असेल तर इन्फॅन्टोमीटर चालू स्थितीत आहे का? इन्फॅन्टोमीटर म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? इन्फॅन्टोमीटर म्हणजे बघा असं आहे इन्फॅन्टोमीटर. ठीक आहे. लांबी मोजण्याला आपण वापरतो. बरोबर. आणि हे खालती फोटो दिला तो सॉल्टरचा आहे बघा. सॉल्टर म्हणजे झोळी असते. ठीक आहे. तर ते दोन्ही आहेत का याच्या आधी विचारला. पुढचा प्रश्न, तुमच्या अंगणवाडीमध्ये उंची मोजण्याचे साहित्य स्टेडिओमीटर आहे का? होय किंवा नाही. होय असेल तर चालू स्थितीत आहे का? ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचे प्रत्येक 4 गोष्टींसाठी 4 प्रश्न व त्यांची चालू स्थिती आहेत की नाही तसे ऍडिशनल 4 प्रश्न होतात. ठीक आहे. 13वा प्रश्न काय तो, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये इमारत देखभालीची किंवा दुरुस्तीची गरज आहे का? होय किंवा नाही. नाही म्हटलं तर पुढे जातो. होय म्हटलं तरी पुढे जातो. 14वा प्रश्न, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये वर्षभर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असते का? होय किंवा नाही. ठीक आहे. 15वा प्रश्न, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये पिण्यासाठी नळ जोडणी आहे का?
अंगणवाडीत नळ जोडणी आहे का, होय किंवा नाही? जर नळ जोडणी असेल, होय असल्यास, जर वरच्या प्रश्नात मी होय जर म्हटलं, तर ते प्रश्न विचारतात नळ जोडणी चालू स्थितीत आहे का. ठीक आहे, होय किंवा नाही. जर मी नाही म्हटलं तर तो चालू स्थितीचा प्रश्न विचारत नाही, डायरेक्टली मी 16व्या प्रश्नावर जातो. ठीक आहे, 16वा प्रश्न काय, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये शौचालयाची सुविधा आहे का, टॉयलेट आहे का, होय किंवा नाही. आणि जर इथं मी होय म्हटलं, शौचालय चालू स्थितीत आहे का. ठीक आहे, यामध्ये होय किंवा नाही. असं असू शकतं की शौचालय आहे खरं बंद पडलं आहे, त्यात माती भरली आहे, त्याचा उपयोगच होत नाही, पाणी नाही आहे वगैरे, काय पण अडचणीस्तव ते बंद स्थितीत असेल तरी नाही म्हणायचं, चालू स्थितीत नाही आहे. शौचालय आहे खरं चालू स्थितीत नाही. ओके, जर इथं मी नाही घेतलं, शौचालय नाहीच आहे असं घेतलं, तर डायरेक्टली 17व्या प्रश्नावर जातो. 17वा प्रश्न काय, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये वीज जोडणी आहे का, इलेक्ट्रिसिटी आहे का, लाईट आहे का, होय किंवा नाही. ठीक आहे, 18वा प्रश्न, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये सौर ऊर्जा संचद्वारा वीज पुरवठा उपलब्ध आहे का, होय किंवा नाही. 19वा प्रश्न, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये टीव्ही आहे का. ठीक आहे, होय किंवा नाही. टीव्ही चालू स्थितीत आहे का, होय किंवा नाही. जर टीव्ही असेल तर हा प्रश्न विचारला. ठीक आहे, जर तुम्ही नाही म्हटला तर डायरेक्टली 20व्या प्रश्नावर जातो. 20वा प्रश्न काय, तुमच्या अंगणवाडी केंद्राला कुंपण आहे का, वॉल कंपाऊंड जे म्हणतो आपण, कुंपण आहे का, होय किंवा नाही. 21वा प्रश्न, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये परसबाग आहे का. परसबाग म्हणजे सगळ्यांना समजतं, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये परसबाग आहे का. परसबाग म्हणजे सगळ्यांना समजतं. तर परसबाग असल्यास, ठीक आहे, परसबागला जर होय म्हटलं, नाही म्हटलं तर पुढचा प्रश्न विचारतं. नसल्यास परसबाग बनवायला जागा आहे का विचारतं. तर तुमच्याकडे परसबाग नसेल तर परसबाग बनवण्यासाठी जागा आहे का विचारतं. ठीक आहे, आणि जर जर होय होय म्हटलं तर तो स्किप, जागाचं काय विचारत नाही. तर पुढे जातो आपण 22व्या प्रश्नावर. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला दुसरा सेक्शन इथे संपला. आता तिसरा सेक्शन चालू होतो. तिसऱ्या सेक्शन मध्ये काय, अंगणवाडी केंद्रातील रिक्त पदांची स्थिती. तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये रिक्त पदे आहेत का, म्हणजे ज्या अंगणवाडीची तुम्ही माहिती भरताय त्याच्यामध्ये काही रिक्त पद आहे का, सेविकेचं किंवा मदतनीसचं. बरोबर, तर मुख्य अंगणवाडी सेविक, अंगणवाडीचा प्रकार जर मुख्य असेल तर सेविका आणि मदतनीस हे दोन्ही असतात. जर मिनी असेल तर फक्त सेविका असते. बरोबर, तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये रिक्त पद आहे का, होय किंवा नाही. जर रिक्त पद असेल तर खालीलपैकी कोणते पद रिक्त आहे. जर होय म्हटलं मी या प्रश्नात तर प्रश्न विचारतो खालीलपैकी कोणते पद रिक्त आहे. अंगणवाडी सेविकेचे पद किंवा मदतनीसचं पद. ठीक आहे, तर हे सिलेक्ट करायचं, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस ज्यांचं पद रिक्त आहे त्यांचं सिलेक्ट करायचं नाव. हे मल्टिपल सिलेक्ट आहे, म्हणजे दोन्ही पण मी सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, आणि जर पद रिक्त असेल तर मागच्या प्रश्नाला नाही म्हणायचं, मग हा प्रश्न येणारच नाही. आता ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये रिक्त पद आहे त्याच्यामध्ये भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जिथं तुमचं पद रिक्त आहे त्याच्यामध्ये भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे का. ते ग्रामपंचायतीकडनं अहवाल घेतात किंवा आणखीन काय घेतात, तर त्याचं काम चालू झालं आहे का. ठीक आहे, होय किंवा नाही इथं लिहायचं. जर तुम्ही 22व्या प्रश्नावर असं म्हटलं की रिक्त पद नाहीये तर ते काय प्रश्न मधले दोन विचारणार नाही तुम्हाला, डायरेक्टली 23व्या प्रश्नावर जाणार. ठीक आहे, 23वा प्रश्न पुढच्या सेक्शन डी चा आहे. ठीक आहे, सेक्शन डी मध्ये काय, बाळाचा वाढीचे निरीक्षण आणि पूरक आहार अहवाल. याच्यामध्ये 23वा प्रश्न काय विचारतो की तुमच्या अंगणवाडीमध्ये, ज्या अंगणवाडीची आपण माहिती भरतोय, 0 ते 6 वर्षाचे किती बालके आहेत, एकूण बालकांची संख्या किती आहे हे विचारतो. ठीक आहे, त्यानंतर 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील एकूण बालकांची संख्या विचारतो. त्यानंतर 3 वर्ष ते 6 वर्ष एकूण वयोगटातील बालकांची संख्या विचारतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा टाईप केला तरी तुम्ही टाईप करायचं फक्त. ठीक आहे, इथं आता जसं उदाहरणार्थ इथे मी टाईप केले 5 मुलांची संख्या आहे 0 ते 6 महिन्याची. 6 महिने ते 3 वर्षातली 6 मुलं आहेत आणि 3 वर्ष ते 6 वर्षातील माझ्याकडं 4 मुलं आहेत. ठीक आहे, तर हे टाकल्यानंतर आपोआप 26व्या प्रश्नात आपोआप तुम्हाला मिळतं एकूण मुलांची संख्या
ते कॅल्क्युलेट करून सांगतं. एकूण अंगणवाडी मधल्या मुलांची संख्या 15 हे आपोआप कॅल्क्युलेट करून सांगतं. ठीक आहे. तसंच पुढं गरोदर मातांचं आहे. अंगणवाडीमध्ये एकूण गरोदर माता किती आहेत आणि अंगणवाडीमधून एकूण स्तनदा माता किती आहेत. तर ही कोणत्या महिन्याची माहिती भरायची आहे हे महत्वाचं आहे आपल्याला. आता कसं दर महिन्याला ही माहिती बदलते, तर आपण ही मार्च महिन्याची माहिती भरणार आहोत. बरोबर. तर आता आपण पुढच्या महिन्यात त्याची माहिती भरायला चालू करा. पुढच्या आठवड्यात म्हणजे पुढचा महिना येतो, एप्रिलचा महिना चालू होतो. पुढच्या आठवड्यात जेव्हा चालू करणार तेव्हा मार्च महिन्याची ह्या ठिकाणी माहिती भरायची आहे आपल्याला. ठीक आहे. ओके. आता पुढचा प्रश्न काय, तर ते एक आपोआप ते कॅल्क्युलेट करून सांगते एकूण गरोदर व स्तनदा मातांची संख्या 6. आपोआप कॅल्क्युलेट करून सांगतो. ठीक आहे. आता बघा तिसरा प्रश्न थोडासा महत्वाचा आणि जरा ट्रिकी आहे, समजून घेणं गरजेचं आहे. तिसऱ्या प्रश्नात काय विचारतं की असे किती मुलं आहेत आपल्या अंगणवाडीमध्ये त्यांचं आधार लिंकेज पोषण ट्रॅकर ओटीपी सह आधार लिंकेज पोषण ट्रॅकरशी आपलं झालेलं नाहीये, अशा मुलांची संख्या विचारते. ठीक आहे. मुलांचे आधार कार्ड कोणत्या पण कारणास्तव की बाबा त्यांचं आधार कार्ड नाही किंवा आधार कार्ड ज्या फोनला लिंक आहे तो फोन हरवलाय, आता लिंक करता येत नाही, ओटीपी येत नाहीये किंवा आणखीन काय कारण असतील, तर असे किती मुलं आहेत ज्यांचं आधार कार्ड पोषण ट्रॅकरशी लिंक नाही आहे त्याचा इथं आकडा टाकायचा. ठीक आहे. आता जर समजा हा आकडा मी माझ्या अंगणवाडीमध्ये असणाऱ्या एकूण मुलांपेक्षा जास्त टाकला, तर माझ्या अंगणवाडीमध्ये जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं 15 मुलं आहेत एकूण, बरोबर. तर मी इथं 16 टाकला आणि मी नेक्स्ट केलं की इथे एरर येतो. जेवढे माझे मुलं आहेत त्याच्यापेक्षा जास्त आधार कार्ड नसायला पाहिजे लिंक, बरोबर, तर एरर येतो. ठीक आहे. पुढचं 31वा प्रश्न की तुमच्या अंगणवाडीमध्ये किती गरोदर आणि स्तनदा माता आहेत ज्यांचं आधार कार्ड ओटीपी सह पोषण ट्रॅकरशी लिंक नाही आहे. ठीक आहे. ज्यांचं नाही आहे लिंक त्यांचा इथं आकडा टाकायचा परत. ठीक आहे. इथं पण तसंच आहे. जर माझ्याकडे एकूण 6 मी सांगितलेलं मगाशी तुम्हाला आठवत असेल तर एकूण माझ्याकडे गरोदर आणि स्तनदा माता 6 आहेत माझ्या अंगणवाडीमध्ये आणि तुम्ही 7 आकडा टाकला तर हे एरर देतं. हे एरर देतं. पुढे तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये मार्च 2022 मध्ये किती नोंदणीकृत मुलांचे वजन करण्यात आले होते. ठीक आहे. तर एकूण तुमचे मुलं जेवढे होते त्यापैकी किती मुलांचे वजन करण्यात आले होते मार्च महिन्यात, त्याचा इथं लिस्ट आहे. ठीक आहे. 23 मध्ये तसंच किती मुलांची मार्च महिन्यात उंची मोजली गेली होती. तर हे 2 झाले. 34वा प्रश्न तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जानेवारी ते मार्च मध्ये नोंदणीकृत मुलांपैकी तीव्र कमी वजनाचे एसयूडब्ल्यू मुलांची संख्या किती आहे. ठीक आहे. एसयूडब्ल्यू मुलांची संख्या किती आहे तुमच्या मागच्या क्वार्टरमध्ये, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यांचा एकूण एसयूडब्ल्यू वेगवेगळी मुलं, वेगवेगळी महत्वाचं आहे. एकूण वेगवेगळी मुलं किती एसयूडब्ल्यू मिळाले. तर समजा एकच मुलगा 3 महिने एसयूडब्ल्यू राहिला तर तिथं 3 आकडा नाही टाकायचा, एकच टाकायचा. कळालं. जेवढे वेगवेगळे मुलं होते तेवढ्यांच फक्त आपल्याला इथं टाकायचं. हे पण आपलं जर टोटल आपल्या मुलांपेक्षा जास्त जर ह्याचा आकडा असेल तर आपल्याला एरर देईल. ओके. पुढचा प्रश्न 35वा प्रश्न तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये सॅम मुलांची संख्या, अतितीव्र कुपोषित सॅम मुलांची संख्या किती आहे याचा पण आकडा आपण टाकायचा. 3 महिन्यामध्ये किती वेगवेगळे मुलांना सॅम झालं होतं याचा आपल्याला आकडा टाकायचा. ठीक आहे. तर तो पण आकडा एकूण मुलांपेक्षा जास्त टाकला आपण तर एरर येईल, त्यामुळे काळजीपूर्वक टाकायचा. ठीक आहे. जर सॅम आपला नॉन झिरो असेल म्हणजे शून्यापेक्षा जास्त असेल सॅमचा आकडा, तर त्यांच्यासाठी हा विशेष प्रश्न येतो. विशेष प्रश्न कोणता आहे की तुमच्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्र म्हणजे VCDC ची सुविधा प्राप्त झाली का. तुमचे जे अंगणवाडीमध्ये सॅम बालक आहेत त्यांना VCDC ची सुविधा प्राप्त झाली का, होय किंवा नाही. ठीक आहे. तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जानेवारी ते मार्च मध्ये किती तीव्र कुपोषित मुलांना VCDC मिळालं, तर किती बालकांसाठी VCDC ची फॅसिलिटी अवेलेबल झाली, त्या अंगणवाडीत असेल किंवा शेजारच्या अंगणवाडी जिथेही असेल. ठीक आहे. किती मुलांना VCDC मिळालं. तर हा पण आकडा तुमच्या एकूण सॅम मुलांपेक्षा जास्त असू शकत नाही. बरोबर. तर त्यामुळे ते लॉजिक दिलेलं आहे.
पुढचा प्रश्न असा आहे 35च्या सी चा, की तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जानेवारी ते मार्च मध्ये किती तीव्र कुपोषित सॅम मुलांना पोषण पुनर्वसन केंद्र म्हणजे एनआरसी मध्ये दाखल करण्यात आले. ठीक आहे, तर एनआरसी मध्ये किती मुलांना दाखल करण्यात आले त्यांची इथं लिस्ट येईल, त्यांची इथं नंबर येईल, किती मुलांना एनआरसी मध्ये दाखल करण्यात आले. 36वा प्रश्न, तुमच्या अंगणवाडी केंद्र परिसरात शाळेत न जाणाऱ्या किंवा शाळा सोडलेल्या किशोरवयीन मुलींची संख्या किती आहे? तर आपली अंगणवाडी मध्ये मुलं व गरोदर स्तनदा माता यांच्या सोबतच किशोरवयीन मुलींसाठी पण आपण आपले काही स्कीम्स आहेत, सबला जशी आपली एक स्कीम आहे, बरोबर. तर किशोरवयीन मुलींची संख्या किती आहे हा प्रश्न आहे. किशोरवयीन मुलींची संख्या किती आहे, तर टोटल नंबर इथे टाकायचा. त्यानंतर 37 प्रश्न काय, आपल्या अंगणवाडी केंद्रातील मुले खाजगी शाळेत किंवा नर्सरी किंवा इंग्रजी माध्यमच्या शाळेत जातात का? ठीक आहे, तर अंगणवाडी सेविकेला आपण विचारायचं की तुझ्याकडे जेवढी मुलं आहेत त्यापैकी काही मुलं खाजगी शाळेत किंवा नर्सरी किंवा इंग्रजी माध्यमच्या शाळेत जातात का, हो किंवा नाही. ठीक आहे, जर हो असेल, जर हो ती मुलं, पुढचा प्रश्न आहे, जर हो असेल तर तुमच्या अंगणवाडी केंद्रात नोंदणी केलेले किती मुलं खाजगी शाळेत किंवा नर्सरीमध्ये जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आपल्या अंगणवाडी केंद्रातील मुले खाजगी शाळेत किंवा नर्सरीत किंवा इंग्रजी माध्यमामध्ये जातात काही, तर जर नाही म्हटलं तर तो पुढचा प्रश्न आकडाचा प्रश्न विचारत नाही, बरोबर. तर डायरेक्टली आपण 38 वर जातो. याच्यानंतर आता येतो आपला शेवटचा भाग, योजनांचा प्रकल्पांचा आढावा. ठीक आहे, तर ह्यामध्ये पहिला आहे स्थलांतर. तर स्थलांतर मोजण्यासाठी आता आपण प्रणाली बनवलेली आहे पालघरमध्ये, त्याचं चांगलं काम चालू आहे, बाकीच्या जिल्ह्यात पण ते येईल. तर स्थलांतर विषयी काही बेसिक प्रश्न आहेत. तर स्थलांतरचा पहिला प्रश्न काय, की अंगणवाडी स्तरावर स्थलांतरित लाभार्थ्यांची नोंद वही ठेवली आहे का? ठीक आहे, तुमच्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेने बेसिकली तुमचे स्थलांतर कोण होतं, काय होतं, त्याची नोंद वही किंवा आणखीन काय आहे का? 39 प्रश्न काय, की तुमच्या अंगणवाडी केंद्रातून किती लाभार्थी जिल्हा अंतर्गत स्थलांतरित होतात? असं होऊ शकतं की स्थलांतर कोण होतच नाही तिथं 0 लिहायचं. ठीक आहे, स्थलांतर जर होत नसेल तर इथं 0 लिहायचं. स्थलांतर जर होत असतील तर कशामध्ये, लाभार्थी जिल्हा अंतर्गत म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यात, म्हणजे पालघरचे पालघरलाच, म्हणजे तलासरीचे समजा जव्हारला गेले किंवा जव्हारचे वाड्याला गेले किंवा वाड्याचे वसईला गेले, तर ते पालघरच्या पालघरमध्ये जात असतील तर किती स्थलांतरित होतात लाभार्थी यांचा आकडा इथं येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय, तुमच्या अंगणवाडी केंद्रातून किती लाभार्थी जिल्हा बाहेर स्थलांतरित होतात? असं पण होऊ शकतं की पालघरचे ठाण्याला गेले किंवा पालघरचे मुंबईला आले, बरोबर. तर त्यांचा आकडा किती आहे जिल्हा बाहेर स्थलांतरित होणाऱ्यांचा, त्यांची इथं नंबर टाकायचा. तर आपल्याला मग 41व्या प्रश्नात मिळतं की एकूण लाभार्थ्यांची जे एकूण आपली स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांची संख्या किती आहे, 21 आहे. ठीक आहे, तर एक महत्वाचा प्रश्न आहे की स्थलांतर म्हणजे नेमकं काय आणि कुठल्या वेळेसाठी हे स्थलांतर मोजायचं. ठीक आहे, तर स्थलांतरचं डेफिनेशन समजून घ्या तुम्ही, स्थलांतरची परिभाषा समजून घ्या. आपली कोणताही लाभार्थी म्हणजे मुलं असो, स्तनदा गरोदर माता असो, ठीक आहे, तर ते जर 1 महिन्यापेक्षा जास्त आपल्या अंगणवाडीच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जात असतील आणि किंवा गरोदर माता आपल्या माहेरी जात असेल तर तिलाही स्थलांतर म्हणायचं आपण. ठीक आहे, तर 1 महिन्यापेक्षा जास्त जात असेल आणि वर्षातून, मागच्या 1 वर्षातून म्हणजे मार्च 2021 पासून मार्च 2022 पर्यंतची, ठीक आहे, मागच्या 1 वर्षातून जेवढे पण गेले असतील, जाऊन परत आले असतील, ठीक आहे, तर एकूण संख्या किती आहे हे आपल्याला पाहिजे. म्हणजे आपण थोडासा ह्यात काय अंदाज लावायचा प्रयत्न करतोय की त्या अंगणवाडीमधून मागच्या 1 वर्षभरात किती जण एकूण बाहेर गेले, अंगणवाडी सोडून बाहेर गेले, अंगणवाडीचं कार्यक्षेत्र सोडून बाहेर गेले. हा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय, तुमच्या अंगणवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरून स्थलांतरित होऊन आलेल्या लाभार्थ्यांनी एकूण संख्या किती आहे? असं पण होऊ शकतं की बाबा माझे काही लाभार्थी बाहेर गेले आहेतच, खरं बाहेरून पण आत आलेले लाभार्थी आहेत. ठीक आहे, तर तिथे मी इथं संख्या लिहिणार, त्यांची. जर काय लाभार्थी नसतील तर 0 लिहिणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय, जर ते 0 नसेल तर तुमच्या अंगणवाडी
मध्ये जे बाहेरून आलेले आहेत त्यांना आपण कोणती सेवा पुरवतो का, अंगणवाडीतून आपण आहार किंवा इतर काही गोष्टी पुरवतो का, होय किंवा नाही. ओके, ठीक आहे. जर इथं आपण 0 टाईप केलं म्हणजे 42व्या प्रश्नामध्ये, तर तो प्रश्न विचारत नाही आपल्याला. 42.a जो प्रश्न आहे ना हा, तो विचारत नाही. ठीक आहे. 43वा प्रश्न हा एक थोडासा महत्वाचा प्रश्न आहे. अंगणवाडी सेविकेला आपण विचारायचं की आपल्या अंगणवाडी केंद्रासाठी 10% जीपीडीपी मधून जो निधी प्राप्त होतो किंवा तो निधी प्राप्त करण्यासाठी पर्याय आपण सुचवलेत का, ग्रामसेवकला किंवा सरपंचला आपण तो निधी कसा वापरावा याच्याबद्दल काय सांगितलं आहे का. ठीक आहे, हे होय किंवा नाही मध्ये येईल. तर जर सांगितलं असेल तर मार्च 2022 अखेर ग्रामपंचायतीतील 10% निधी खर्च झाला आहे का. ठीक आहे, मागच्या वर्षीचा निधी जो आहे तो खर्च झाला आहे का, होय किंवा नाही. आता सहसा काय असतं, अंगणवाडी सेविका सुपरवायझरना ही माहिती नसते की अंगणवाडीला दिलेला म्हणजे ग्रामपंचायतीचा तो असलेला 10% जीपीडीपी फंड कसा खर्च होतो, कोण करतं काय हे कळत नसतं. तर हे आपण अंगणवाडी सेविकेकडून जाणून घेण्याची इच्छा ठेवतोय की तिच्या अंगणवाडी ज्या ग्रामपंचायतमध्ये आहे तो ग्रामपंचायतीचा जीपीडीपीचा फंड खर्च झाला आहे का. ठीक आहे, खर्च म्हणजे एकतर पहिल्यांदा आपण सुचवलं होतं का अंगणवाडी सेविकेनं की बाबा मला ह्या कामासाठी पाहिजे, म्हणजे समजा मला खेळणी पाहिजेत किंवा वॉल कंपाऊंड बांधून पाहिजे किंवा आणखीन काय नळ पाणी पाहिजे किंवा टाकी पाहिजे जे पण आहे, आणि ते जर झालं असेल आणि त्याचा खर्च झाला का, हे 2 प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. ठीक आहे, ठीक आहे. ओके, आता पुढचा प्रश्न आहे तो अमृतहार योजना. अमृतहार योजना फक्त अमृतहार योजना चालू आहे त्याच जिल्ह्यांना लागू होईल, बाकी जिल्ह्यांना नाही. एकच प्रश्न आहे त्याचा, अमृतहार अंतर्गत एकूण किती मुलांना सेवा मिळाल्या आहेत, 6 महिने ते 6 वर्षातल्या एकूण किती मुलांना सेवा आल्या आहेत. ठीक आहे, त्यांना आकडा टाकायचा आहे फक्त. ज्यांच्याकडे लागू नाहीये तरी हा प्रश्न दिसत आहे तुम्ही 0 टाकू शकता. ठीक आहे, ओके. त्यानंतर पुढे आपल्याला साईन करायची आहे, सुपरवायझरना साईन करून पाठवायची आहे ही माहिती. साईन करण्यासाठी गॅदर सिग्नेचरवर क्लिक करायचं, असं एक ऑप्शन तुमच्या फोनच्या स्क्रीनवर उघडतं. बोट फिरवून त्याच्यावर तुम्ही साईन करू शकता. त्यानंतर तिथं प्लस वर क्लिक करून सेव्ह अँड क्लोज वर क्लिक करायचं, जेणेकरून अशी साईन तुमच्या फोनवर तुम्ही पाठवलेली माहिती तुम्ही खात्री करून पाठवता याची दक्षता येते. ठीक आहे, आणि मग नेक्स्ट वर क्लिक करायचं. आणि शेवटचा जो इथं आहे नेम दिस फॉर्म, नेम दिस फॉर्म मध्ये तुम्ही अंगणवाडीचं तुमचं ज्या अंगणवाडीचं नाव भरलं आहे त्या अंगणवाडीचं नाव इथं टाकायचं. हे तुमच्या माहितीसाठी असतं. आणि सेव्ह फॉर्म आणि एक्झिट करायचं. तर अशा प्रकारे हा थोडक्यात भरायचा फॉर्म आहे. आता आपण चर्चा करतो त्यावेळेला आपल्याला थोडंसं जास्त वाटतं, खरं येस नो प्रकारचेच प्रश्न आहेत आणि आकडे टाकायचे आहेत आणि फोनवर करायचं, त्यामुळे फारच सोपं आहे. ठीक आहे, आणि हा फॉर्म जो आहे तो फक्त एकदाच भरायचा आहे. सेव्ह फॉर्म आणि एक्झिट केल्यानंतर तुमचा फॉर्म भरून पूर्ण होईल. तर डमी फॉर्म सगळ्यांचा भरून झालाय असे आशा करतो. आणि आपण जस्ट लास्टची स्टेप एक 10 मिनिटात आपलं संपेल. आता लास्टची स्टेप आपल्याला दाखवायची की फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं. फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म पाठवायचा कसा हे पाहूया. ठीक आहे, फॉर्म पाठवायचा कसा हे पाहूया. तर सेंड फायनलाइज्ड फॉर्मवर आता तुमचे फॉर्म भरून झाले. ठीक आहे, 1 फॉर्म 2 फॉर्म 4 फॉर्म जेवढे पण आहेत, फोनवर तुम्ही माहिती घेतली किंवा अंगणवाडी सेविकेना एकत्र मीटिंग मध्ये बोलवलं तर त्यांचे फॉर्म भरून झालेत. तर हे फॉर्म भरून झाल्यानंतर सेंड फायनलाइज्ड फॉर्म हे 3 नंबरचं जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. सेंड फायनलाइज्ड फॉर्मवर क्लिक केलं की तुम्ही जे भरून सेव्ह केलेले फॉर्म्स आहेत वेगवेगळे ते आपल्याला दिसतात. तर ते सगळे सिलेक्ट करायचे, त्यांच्या समोरचा चौकोन जो आहे तो निळा टिक मार्क यायला पाहिजे, ते सगळे सिलेक्ट करायचे आणि उजव्या साईडला खालती बटन आहे सेंड सिलेक्टेड, त्याच्यावर क्लिक करायचं. सेंड सिलेक्टेड वर क्लिक केलं की असं गोल फिरतं सेंडिंग फॉर्म म्हणून. ठीक आहे, आणि थोड्यानंतर अपलोड रिझल्ट सक्सेसफुल असं मेसेज येतो, म्हणजे तुम्ही पाठवलेला फॉर्म सेंड झाला. आता तुम्ही पाठवलेले फॉर्म कसे पाहायचे, कुठल्या कुठल्या फॉर्म पाठवलेत, तर आपल्याला वरून चौथं बटन आहे व्ह्यू सेंड फॉर्म. व्ह्यू सेंड फॉर्म मध्ये आपल्याला कळून येतं की कोणते कोणते फॉर्म्स आपण पाठवलेले आहेत. नाहीतर आपलं ट्रेनिंग संपलेलं आहे. सगळ्यांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद.